नमस्कार. तर आजच्या भागामध्ये आपण वॉटर रिक्वायरमेंट्स ऑफ अ क्रॉप पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये आपण काय सांगू शकतो. ज्यावेळी आपण बी लावतो त्यातून रोप उगवतं, ते रोप मॅच्युअर होतं, पीक येतं. जेव्हा आपण बी लावतो तेव्हापासून ते आपल्याला उत्पन्न मिळेपर्यंत आपण त्या पिकाला जेवढं पाणी देतो त्यालाच वॉटर रिक्वायरमेंट्स ऑफ अ क्रॉप असं म्हणतात. बरं, ही वॉटर रिक्वायरमेंट सगळीकडे सारखी असते का किंवा सगळ्या पिकांसाठी सारखी असते का? तर नाही. तर वॉटर रिक्वायरमेंट्स ऑफ अ क्रॉप ही पिकाप्रमाणे तसेच जागेप्रमाणे, कुठे शेती करतोय आपण त्याप्रमाणे बदलत असते. ओके. तर इंडियामध्ये क्रॉपिंग सीझन्स आहेत. मूळ आहेत तर दोनच, रब्बी पिकं आणि खरीप पिकं. तर रब्बी पिकं जे असतात त्याला आपण विंटर क्रॉप्स असं म्हणतो आणि खरीप पिकं त्यांना आपण मान्सून क्रॉप्स असं म्हणतो. नावावरून लक्षात आलं असेल की रब्बी पिकं जी असतात ती ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आपण घेऊ शकतो आणि मान्सून म्हणजेच खरीप पिकं जी घेतो आपण ती एप्रिल ते सप्टेंबरमध्ये घेत असतो. या व्यतिरिक्त देखील आपण आर्टिफिशियल इरिगेशन करून पिकं घेत असतो वर्षभर. त्यांना जैद क्रॉप्स असं आपण म्हणतोय. पुढे ते जैद क्रॉप्सचे पण प्रकार, जैद खरीप क्रॉप्स, जैद रब्बी क्रॉप्स. इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये सुद्धा आपण समजून घेऊयात वॉटर रिक्वायरमेंट्स ऑफ अ क्रॉप. तर इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे Introduction. Total quantity of water required by a crop from the time it is sown to the time it is harvested, and it varies with both type of a crop as well as place. The seasons, cropping seasons कोणते आहेत? रब्बी, winter crops from October till March. खरीप, monsoon crops from April till September. Jaid, there are certain crops besides Rabbi and Kharif which are being raised throughout the year with the help of artificial irrigation. Again, Jaid crops divided into Jaid Kharif crops, Jaid Rabbi crops. Okay. See, in Rabbi crops, wheat, barley, gram, pea, mustard. In kharif crops, rice, jawar, bajra, groundnut, jute. पुढचा टॉपिक ड्युटी. तर ड्युटी म्हणजे काय? द एरिया ऑफ लँड विच कॅन इरिगेटेड विथ युनिट व्हॉल्यूम ऑफ इरिगेशन वॉटर. ओके. जमिनीचा जेवढा भाग आपण युनिट व्हॉल्यूम ऑफ इरिगेशन वॉटर वापरून इरिगेट करू शकतो त्याला आपण ड्युटी म्हणतात. क्वांटिटिव्हली कसं सांगता येईल? ड्युटी इज डिफाईन्ड ॲज द एरिया ऑफ अ लँड एक्सप्रेस्ड इन हेक्टर्स विच कॅन बी इरिगेटेड बाय युनिट व्हॉल्यूम ऑफ वॉटर, दॅट इज क्युमेक, and throughout the base period expressed in days. But now what is base period? Base period for the crop म्हणजे क्रॉप लावण्याच्या अगोदर लँड प्रिपरेशनसाठी जे पाणी दिलं जातं तिथपासून ते पिकाच्या हार्वेस्टिंग पर्यंतचा कालावधी म्हणजे बेस पिरियड. Duty is defined as area of land irrigated by a unit discharge of water flowing continuously for the duration of base period of the crop. Duty is denoted by D. Duty is mainly measured in hectares per meter cube per second. Now, what are the factors affecting duty of water? First,
type of a crop, then climatic condition, method of irrigation, type of soil, canal condition. आता टाइप्स ऑफ ड्युटी. तर ड्युटीचे 2 टाईप आहेत, फ्लो ड्युटी ऑफ वॉटर आणि दुसरा आहे स्टोरेज ड्युटी ऑफ वॉटर. नावाप्रमाणेच फ्लो ड्युटी ऑफ वॉटर काय असणार आहे, तर डायरेक्ट फ्लो इरिगेशनद्वारे, आणि स्टोरेज ड्युटी ऑफ वॉटरमध्ये काय असणार आहे, तर स्टोअर केलेल्या वॉटरच्या इरिगेशनद्वारे. तर ओके, डेफिनेशन आपण इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये पाहूया. फ्लो ड्युटी ऑफ वॉटर. फ्लो ड्युटी ऑफ वॉटर इज द ड्युटी ऑफ वॉटर इन केस ऑफ डायरेक्ट फ्लो इरिगेशन. It is usually expressed in hectares per cubic. Storage or quantity duty of water. Storage duty of water is the duty of water in case of a tank irrigation. It is usually expressed in hectares per 1 million cubic meter of water. तर आता डेल्टा. डेल्टा आपण डिनोट करतो ट्रायंगलने. तर डेल्टा म्हणजे काय, तर क्रॉपला मॅच्युरिटी येण्यासाठी आपण जे इरिगेशन करतो, जर त्या वॉटरची डेप्थ आपण टोटल डेप्थ सेंटीमीटरमध्ये मोजली तर तो होतो आपला डेल्टा. इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये आपण याची डेफिनेशन पाहून घेऊया. डेल्टा. Delta is the total depth of water in centimeters required by a crop to come to maturity. It is denoted by this shape, triangle shape. च्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले सगळे इम्पॉर्टंट डेफिनेशन्स पाहणार आहोत, त्याचबरोबर ड्युटी डेल्टामधलं रिलेशन पाहणार आहोत. आणि त्या अगोदर जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता.